नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन, बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झालं मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. मॉडेलची इमेज ॲड केल्यानंतर मित्रांनो, इफेक्टच्या शेजारी स्पेट रेशो त्यावर क्लिक करून पहिलाच ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करायचं आणि राईट क्लिक करायचं. नंतर मॉडेलच्या इमेजवर सिलेक्ट करून थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं बेसिक नावाचं ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करून स्केलवर जाऊन इमेज झूम करून घ्यायची. झूम करून घेतल्या मित्रांनो, पोझिशनवर जाऊन ती फ्रेममध्ये मिडलला ॲडजस्ट करून राईट क्लिक करायचं. ते झालं मित्रांनो, ॲड ॲडिओवर क्लिक करून व्हिडिओ टू एक्स्ट्रॅक्ट आपण ॲडिओ करून घेणार आहे. तर मित्रांनो, ॲडिओ ॲड झाले तर मॉडेलची इमेज सिलेक्ट करून त्याची साईज वाढवून घेऊ. साईज वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो, सॉन्गवर क्लिक केल्यानंतर आपण ॲटोमॅटिक मागे येऊन जाऊ. नंतर मॉडेलच्या इमेजवर सिलेक्ट करून स्प्लाइट मारायचा आणि एक्स्ट्रा इमेज डिलीट करायची. परत कॅप्चर टू टेक हा लोगो सिलेक्ट करून डिलीट करून घ्यायचा. तर मित्रांनो, आपले इमेज आणि सॉन्ग ॲड झाले. तर मित्रांनो, आपण इफेक्ट आणि स्प्लाइट बघू. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या पहिल्या 1 सेकंदावर किती स्प्लाइट आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी आपण स्प्लाइट मारताना काय करायला माहिती आहे का, इथे जिथं डाऊनवरला जाईल नाही हे सॉन्ग, तिथं आपण स्प्लाइट मारायचं. बघू शकता सेम तसं स्प्लाइट मारून घेतलेले आहेत बघा. तर मित्रांनो, म्हणजे स्प्लाइट मारून घ्यायचं आहे. तर आपला पहिला स्प्लाइट आहे ते 0.00 बघू शकता. झूम करून सांगतो मित्रांनो तुम्हाला. तर पहिला आहे बघा 10F, दुसरा 20F, तिसरा 1 सेकंद मित्रांनो बघू शकता. नंतर 10F, 20F, 2 सेकंद. त्यानंतरचा डायरेक्ट स्प्लाइट आहे मित्रांनो तो 3 सेकंद. नंतर आहे तो 4 सेकंद. नंतर आहे तो 4 सेकंद 10Fच्या पुढे आहे मित्रांनो बघू शकता. नंतरचा आहे तो 4 पॉईंट डॉट. त्या पुढचा आहे तो मित्रांनो तो पण 4 पॉईंट डॉट 20Fच्या पुढं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर सॉन्ग ऐकून जर बीट लावले ना तर ते खतरनाक लागून जातील. त्यानंतरचा आहे मित्रांनो 5 सेकंद. त्यानंतरचा 5 सेकंद 5 सेकंद बघू शकता. नंतर 5 पॉईंट डॉट, हे 5 पॉईंट डॉट. नंतर 5.20F वर येतो मित्रांनो हा. त्यानंतरचा येतो मित्रांनो 8 सेकंद.
नंतरचा आहे तो मित्रांनो 8 सेकंद बघू शकता. त्यानंतरचा आहे मित्रांनो तो आहे 8 सेकंद. 8 सेकंद नंतरचा आहे तो मित्रांनो 9 सेकंद. नंतर 9 सेकंदावरून मित्रांनो डायरेक्ट आहे तो 12 सेकंदावर स्प्लॅट बघू शकता. परत 12 पॉईंट डॉट, नंतर 12 पॉईंट डॉटवरच आहे. तर मित्रांनो लई स्प्लॅट असल्यामुळे सांगता येत नाही, तुम्ही सॉंग ऐकून बीट लावा. तर नंतरचा 13 पॉईंट डॉट, नंतर 13 पॉईंट डॉटच आहे. नंतर 14 मित्रांनो 14 डॉटच आहे. नंतरचा मित्रांनो 14 पॉईंट डॉट, 14.20च्या पुढे मित्रांनो बघू शकता. नंतरचा आहे तो 15च्या डॉट पुढं. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा आहे तो 15. नंतरचा आहे तो 16. त्यानंतरचा 16, नंतर 17 पॉईंट डॉट, 18 पॉईंट डॉट, 18 पॉईंट डॉट, नंतर 19 लास्ट पॉईंट आहे ते 19. इथं आपण हे केलं मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पहिल्या इमेजवर सिलेक्ट करून इथं ॲनिमेशन लावणार. तर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोवर जाऊन मित्रांनो इथं पॅन्डुलम 1, नंतर पॅन्डुलम 2 नेक्स्ट इमेजला. तर त्या नेक्स्ट इमेजला पॅन्डुलम 1, पॅन्डुलम 2, पॅन्डुलम 1, पॅन्डुलम 2 आपण 2 सेकंदापर्यंत लावलं आहे. नंतर राईट क्लिक केलं मित्रांनो. त्याच्या पुढं मित्रांनो नेक्स्ट इमेजवर जाऊन इथं आपण इफेक्टवर जाऊन मित्रांनो इथं लावला आहे स्प्लाइट स्पीकर. तो लावण्यासाठी जायचा आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर. व्हिडिओ इफेक्टवर गेल्यानंतर जर मित्रांनो थोडं स्क्रोल केल्यावर नाईट क्लबमध्ये जायचं आहे. नाईट क्लबमध्ये गेल्यावर तुम्हाला इथं स्टार्टिंगला पहिलाच इफेक्ट मिळेल, नाईट फ्लिकर्स. बघू शकता मित्रांनो. आणि राईट क्लिक करून ते साईज तेवढ्या स्प्लाइट पुरते ठेवून घ्यायचं आहे. ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो त्या पुढच्या इमेजवर जाऊन इथं आपण ॲनिमेशन लावणार आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं झूम 1 लावला मित्रांनो बघू शकता. नंतर झूम 2 इनमध्ये लावलेला आहे सगळं मित्रांनो. तरी तुम्ही झूम 1 झूम 2 हा लावायचा मित्रांनो तुम्हाला 6 सेकंदाच्या स्प्लाइटवर, म्हणजे 5 सेकंदाच्या स्प्लाइटवर. तिथून 6 पासून दुसरा स्प्लाइट चालू होते मित्रांनो. राईट करायचा आहे आणि तिथं परत डबल स्प्लाइट स्पीकर्स हा लावायचा आहे. तुम्ही व्हिडिओ इफेक्टवर जाऊन नाईट क्लबमध्ये जाऊन डबल लावू शकता मित्रांनो. नाहीतर मित्रांनो मागचा डुप्लिकेट करायचा आणि हा असा पुढं खेचून घ्यायचा आणि लावून टाकायचा असा मित्रांनो. असं पण लावू शकता तुम्ही. त्यानंतर मित्रांनो त्या पुढच्या स्प्लाइटवर आपल्याला ॲनिमेशन लावायचे आहेत. ते ॲनिमेशनवर जाऊन परत आपण पॅन्डुलम 1, पॅन्डुलम 2 ही लावणार आहे बघू शकता स्क्रीनवर. ते लावणार आहे मित्रांनो आपण 9 सेकंदाच्या स्प्लाइटपर्यंत. तिथनं पुढं आपण इफेक्टवर जाऊन शेक इफेक्ट लावणार आहे. त्यासाठी मित्रांनो डबल आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे आणि नाईट क्लबमध्ये तुम्हाला शेक म्हणून मिळेल मित्रांनो. शेकमध्ये जाऊन राईट करून मित्रांनो त्याची साईज आपल्याला 12 सेकंदापर्यंत ठेवायची आहे आणि तिथनं पुढं आपल्याला परत ॲनिमेशन लावायचं आहे. तर मित्रांनो जरा नेटवर्क एरर असल्यामुळं तुम्हाला तिथं दिसणार नाही, पण खाली तुम्ही नाव वाचून इफेक्ट लावू शकता मित्रांनो. नंतर त्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन परत. तर मित्रांनो इथं आपण सगळं पॅन्डुलम 1 लावलं मित्रांनो. पॅन्डुलम 1 लावायचं आहे मित्रांनो आपल्याला, ते म्हणजे 15 सेकंदापर्यंत. आणि तिथनं परत 15 सेकंदाच्या पुढच्या ह्याच्यावर जाऊन आपल्याला इनमध्ये जाऊन लावायचं आहे रॉक व्हर्टिकली. त्याच्या पुढं जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन लावायचा झूम 1 मित्रांनो बघू शकता. त्याच्या पुढच्याला लावायचा मित्रांनो ट्रेन 4 बघू शकता, तो कॉम्बोमध्ये मिळून जाईल. त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावणार आहे इनमध्ये जाऊन मित्रांनो रॉक व्हर्टिकली.
पण त्याच्या पुढच्याला कॉम्बोमध्ये जाऊन लावला मित्रांनो आपण बेंड झूम बघू शकता. त्याच्या पुढं पण लावला आहे मित्रांनो आपण ट्रेन 4. नंतर आपण मित्रांनो इनमध्ये जाऊन लावला आहे रॉक वर्टिकली आणि त्या पुढं मित्रांनो आपण राईट क्लिक करून ते लास्टच्या 2 स्प्राईटला बॉडी इफेक्टवर जाऊन लावला आहे बटरफ्लाय मित्रांनो. तो तुम्हाला ट्रेंडिंगला मिळेल. नाही मिळाल तर मित्रांनो थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ग्लो लाईन्स दिसेल. ग्लो लाईन्सवर जाऊन मित्रांनो थोडं स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला इथं बटरफ्लाय विंग्स म्हणून दिसेल मित्रांनो. तो लावायचा आहे. ते साईज लास्टपर्यंत ठेवायचं आहे. ते मित्रांनो खतरनाक इफेक्ट लागून जातात. आज झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲडजस्टवर जाऊन शार्पन 10 लावून घ्यायचा आहे. शार्पन 10 लावल्यावर मित्रांनो राईट क्लिक करून ते साईज आपल्याला लास्टपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. शार्पन लावल्यानंतर मित्रांनो सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट 60 आणि कोड रेट हाय करून अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.